नमस्कार मित्रांनो. पुण्यात एक असं ठिकाण आहे जिथे पाऊल टाकताच मन शांत होतं, कीर्तन ऐकताच डोळे मिटतात आणि नकळत ओठांवर येतं हरे कृष्णा हरे कृष्णा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इस्कॉन मंदिर पुणे याची संपूर्ण माहिती, त्याचा इतिहास, रहस्य आणि इथे येणाऱ्या भक्तांना नेमकं काय अनुभव येतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला आध्यात्मिक व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक द्या आणि कमेंट नक्की करा. इस्कॉन म्हणजे काय? इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. ही संस्था स्थापन केली श्रील A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी 1966 साली न्यूयॉर्कमध्ये. त्यांचा एकच उद्देश होता, भगवद्गीतेचं शुद्ध ज्ञान संपूर्ण जगापर्यंत पोहोचवणं. आज इस्कॉन संस्था 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे आणि लाखो लोकांचं जीवन बदलत आहे. इस्कॉन मंदिर पुणे. इतिहास. पुण्यातील इस्कॉन मंदिराचं पूर्ण नाव आहे न्यू वृंदावन चंद्रोदय मंदिर NVCC. हे मंदिर कोंढवा कात्रज रोड येथे वसलेलं आहे. या मंदिराचं बांधकाम भक्तांच्या दानातून आणि सेवेतून उभं राहिलं आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धर्म, जात, भाषा यापेक्षा फक्त भक्त म्हणूनच पाहिलं जातं. मंदिराची भव्यता आणि वास्तुकला. इस्कॉन मंदिराची वास्तुकला खूपच भव्य आहे. मंदिरात प्रवेश करताच समोर दिसतात राधाकृष्णाच्या अत्यंत सुंदर मूर्ती. मूर्तींची डोळे, हावभाव असे वाटतात की स्वतः कृष्ण आपल्याकडे पाहत आहेत. मंदिराचा घुमट, प्रकाश योजना आणि सुगंधी वातावरण मन पूर्णपणे शांत करून टाकतं. कीर्तन, आरती आणि वातावरण. इस्कॉन मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कीर्तन. इथे वाजणारे मृदंग, करताल आणि भक्तांचा सामूहिक जप मनाला वेगळ्याच स्तरावर घेऊन जातो.
सकाळची मंगल आरती आणि संध्याकाळची संध्या आरती खूपच भावनिक आणि शक्तिशाली असते. अनेक लोक सांगतात इथे बसल्यानंतर मनातले ताण, चिंता आपोआप कमी होतात. प्रसाद आणि अन्नदान सेवा. इस्कॉन मंदिरात मिळणारा प्रसाद हा फक्त अन्न नसतो, तो असतो कृष्ण कृपेचा प्रसाद. पूर्ण सात्विक, शुद्ध आणि प्रेमाने बनवलेला. विशेषतः रविवारी इथे हजारो लोक महाप्रसाद घेतात. इस्कॉनची अन्नदान सेवा गरजू लोकांपर्यंत रोज अन्न पोहोचवते. ही खरी भक्ती आहे. सण, उत्सव आणि विशेष दिवस. इस्कॉन मंदिरात सण म्हणजे उत्सव असतो. जन्माष्टमी, लाखो दिवे, कीर्तन, आनंद. राधाष्टमी, गौरपौर्णिमा, एकादशी. या दिवशी मंदिरात स्वर्गीय वातावरण निर्माण होतं. मित्रांनो, इस्कॉन मंदिर हे फक्त दर्शनाचं ठिकाण नाही. हे एक असं स्थान आहे जिथे माणूस स्वतःला ओळखतो आणि कृष्णाशी नातं जोडतो. जर तुम्ही कधी पुण्यात असाल तर इस्कॉन मंदिराला नक्की भेट द्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये हरे कृष्ण लिहा आणि अशाच आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हरे कृष्णा.